संकल्प दीक्षितो या प्रभागाचे गंभीर प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे. कमी दाबाने इथं पाणी येतं, लोकांना पिण्याचं स्वच्छ पाणी भेटत नाही. ड्रेनेजचे प्रश्न आहेत, अंतर्गत रस्त्याचे प्रश्न आहेत, लाईटीचे प्रश्न आहेत. अशा अनेक प्रश्नांनी समस्या या प्रभागाची आहेत. या प्रभागामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहत असून सुद्धा या प्रभागाचा आत्तापर्यंत कुठलाच विकास झालेला नाही. सत्ताधाऱ्यांनी बी केला नाही, विरोधकांनी बी केलं नाही. त्यामुळं आपण कुठल्याच पक्षाचं तिकीट न घेता अपक्ष म्हणून मी या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहे. आणि अपक्ष म्हणून एवढ्यासाठी या जनतेमध्ये मी जात आहे की जनतेला कुठल्याच पक्षाचा गुलाब नको आहे. आता एक मत मला जनतेने माझ्या पत्रात टाकावं आणि मला निवडून द्यावा. की जनतेचा बुलंद आवाज सभागृहात उपस्थित करून जनतेचे जे प्रश्न आहे, घंटागाडीचे प्रश्न आहे, बचत गटाचे प्रश्न आहे, अनेक प्रश्नाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. तुमच्यासमोर मोठे मोठे आव्हान आहेत, कारण विरोधकही भरपूर आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जनतेचं काय मत? तर जनता सोबत आहे माझ्या, कारण का मला जनतेने उभा केलेलं आहे. मी कुठल्या पक्षाकडनं उभा राहिलेलं नाही. जनता मला म्हणलेली की तुमच्यासारखा म्हणून आवाज नगरसेवक नसताना अनेक कामं केलेले या प्रभागाचे केले, दौंड शहराचे बी केलेत. नगरपालिकेतल्या अनेक अनागुंदी कारभाराबद्दल आवाज उठवलेला आहे, जो बाहेर काढलेला आहे भ्रष्टाचार. त्यामुळे जनता माझ्यासोबत आहे. माझ्यासमोर दिसायला तुम्हाला नुसते पक्षाचे आव्हानं दिसतात, पण माझ्यासमोर कुठलं आव्हान नाही. जनता माझ्यासोबत आहे आणि मी जनतेसोबत आहे. या विश्वासाने मी पुढे जात आहे आणि जनता मला 100% निवडून देणार हा मला आत्मविश्वास बी आहे. जनता देते बी आणि देणार बी. धन्यवाद. निवाल था पहले 3 महीने पहले बोले ले डामर ला के डाल के ऐसे करेंगे वैसे करेंगे, लेकिन डामर अभी तक आया नहीं. आज कितने 6 महीने हो गया डामर आया नहीं. अब बच्चा गिर गया ना, ये हालत में गिर गया ना, तो उसको दवाखाने में लेके जाना पड़ेगा, क्योंकि ये खड़ी पूरी ऊपर है. अभी चेंबर इसका काम पूरा हुआ नहीं. चेंबर अभी ढक्कन खोलेंगे तो फुल चेंबर है. घर में इतना पानी जमा होता है. अभी घर के अंदर चैम्बर फुल होने की वजह से घर में घरकुल का तो साइड में रिटर्न मार. घरकुल का तो क्या है? घरकुल का क्या है इसमें? हमारे है घरकुल है, सब है नगर पालिका के अंदर, लेकिन हमारे को लाभ नहीं है ना. उसका लाभ होणे मागता ना साहेब. इसका नाही आहे. ऊपर के अधिकारी खाले थे उधर. त्याच्या अगोदरचे नगरसेवक तुमच्याकडे येऊन काय माहिती दिली होती का? काय काय देणार ते? येऊन आशिष देतात, 5 मिनिटं थांबतात आणि चालले जातात. त्यांना म्हणलंय असं असं करत, तसं काय नाही. आपल्या हातात काहीच नाही म्हणते. नंतर आम्हाला 5 वर्ष झाले, तोंड बी दिसत नाही. कुणी का असं पाण्याच्या सुविधा काय आहे? काय नाही. पाणी नगर अपक्ष उमेदवार 1 मधनं प्रभाग 1 मधनं अनुसूचित जाती प्रवर्गात उभा आहे. आणि आताच आमच्या बंधूंनी मतदारांनी पण सांगितले की काय समस्या आहे आणि ह्या वस्तुस्थिती आहे. मी पण आता जो संपर्क घेऊन गेलोय त्याच्यात पहिलंच लिहिलं. इथलं पूर्ण मी ह्या भागात जलमलोय, वाढलोय. माझं लग्न पण इथं झालंय. मी ह्या भागाचा आहे, त्यामुळे ह्या भागातल्या समस्या मला लहानपणापासून माहीत आहे. आणि मी ह्या भागात राहिलोय, लहानाचा मोठा झालोय. माझं शिक्षण मी इथं झालंय, माझं लग्न, माझे मुलं सुद्धा ह्या भागात झालेत प्रभाग 1 मध्ये. त्यामुळे इथल्या समस्या मला माहित आहे. आणि तो संकल्प घेऊन मी सांगितलेले स्वच्छ पिण्याचं पाणी पूर्ण दाबाने देणे, ड्रेनेजची व्यवस्था करणे, लघु उद्योग. ह्या भाग जो आता आपण ज्या भागात थांबलो इथं छोटे छोटे उद्योग आहेत. या उद्योगांना कसं अर्थसहाय्य करता येईल नगरपालिकेच्या माध्यमातून, त्यांची आर्थिक स्थिती कशी सुधारता येईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ह्यांच्या महिला बचत गट ज्या आहेत, त्या महिला बचत गटांना कसं अर्थसहाय्य देऊन त्याच्या माध्यमातून उद्योग उभे करता येईल. कारण ते सगळे हातावरचे पोटा असणारा हा मतदार आहे माझा. आणि ह्या मतदारांसाठी माझा संकल्प इथले जे लहान लहान मुलं यांना खेळण्यासाठी जागा नाही, बालउद्यान नाही, गार्डन नाही, मैदान नाही, त्याचे कुठंतरी जागा बघून आरक्षित करून त्यांच्यासाठी एक छोटंसं खेळाचं मैदान जे ह्या प्रभागातले लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी होईल, असा एक संकल्प आहे. सगळ्या वार्डमध्ये असते ते गार्डन वगैरे. आता ह्या प्रभागातच नाही. आणि ह्या बरोबर त्यांनी सांगितलं की गेली 35 वर्ष ते म्हणते, पण मी तर म्हणतो गेले 50 वर्षापासून विकासच झाला नाही. आणि सत्ताधारी विरोधकांनी केलं नाही, त्यामुळे मी अपक्ष आहे. आणि आता हे लोक सगळे मतदार मला साथ देतील आणि त्यांनी साथ दिल्यानंतर हमारे सब भाई लोग हैं, मैं इनके साथ रहा हूँ, इनके साथ सब बैठ के उठ के इसके लिए इनकी पूरी समस्या मेरे को मालूम है क्या है उनकी समस्या, और उनको भी मालूम है मैं ये कर सकता हूँ. इसके लिए सब अभी साथ देंगे, चुन के भी देंगे. चुन के आने से पहले मैं यहाँ काम कर रहा हूँ, इस प्रभाग में काम कर रहा हूँ, पूरे दौंड शहर में काम कर रहा हूँ. नगर पालिका के हर चीज़ के लिए आवाज़ उठा रहा हूँ. अभी ये चुन के देंगे तो बुलंद आवाज़ होगा. और ये गटर की समस्या तो छोड़ने वाला मैं तो बोला है. मैंने मेरे संकल्प में लिखा है, आप अगर पढ़ेंगे तो
ड्रेनेज की व्यवस्था प्रगतशील पथावर घेऊन जाणार आणि चांगली उत्कृष्ट करणार. पिण्याच्या पाण्याचं लिहिलेलं आहे, गार्डन लिहिलं आहे, उद्योग लिहिला आहे, महिला बचत गट लिहिलेलं आहे आणि अशा अनेक माध्यमातून मला माहिती आहे इथं सगळे छोटे छोटे उद्योग आहे. कोणाची बेकरी आहे, कोणाचं काय आहे, कोण फेरीवाला आहे. त्या सगळ्याला रोजचे हातावरचे पोट आहे. तर यांना सगळ्याला अर्थसहाय्य कसं मिळवता येईल, नगरपालिकेत त्याची काय तरतूद आहे हे येणाऱ्या कुठल्या सत्ताधारी आणि विरोधकांनी आतापर्यंत तुम्हाला सांगितलं नसेल ते मी तुम्हाला सांगणार आहे, सांगतोय मी आणि सांगत बी राहील. त्यामुळं मला जर तुम्ही निवडून दिलं तर अनेक गोष्टी होतील जे आतापर्यंत तुम्हाला माहीत नाही. आणि मी जे आवाज उठवतो मी कायद्याची नॉलेज लोकांना देतोय, कुठल्या कायद्याच्या अंतर्गत जाऊन तिथं बोलायचं हे सांगतोय. मी स्वतः बी बोलतोय, लोकांना बी सांगतोय तुम्ही पण बोला. तुम्ही बोललं तर होणार आहे, तुम्ही जर नाही बोललं तर तुमचं कोण ऐकणार नाही. मला हे सगळं हलबेल चाललं. त्यामुळे तुम्ही पण बोला. मी तर निवडून तुम्ही दिल्यानंतर काम करणारच आहे आणि कदाचित मी निवडून जरी नाही आलो तरी तुमचं काम करणार आहे. कारण का तुम्ही तुमच्या मातीतलं आहे, तुमच्या हितं जलमलेलं आहे, तुमच्या मनातला माणूस आहे.